नमस्कार. मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे की आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया असतील, शैक्षणिक घडामोडी असतील किंवा एंट्रन्स एक्झाम असतील, पदभरती परीक्षा असतील, या सर्वांची माहिती आपल्याला वेळोवेळी देत असतो. आज अशाच एका महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेविषयी किंवा त्याला प्रवेश प्रक्रियेविषयी आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की नीट परीक्षा ही 7 मे रोजी झाली आहे आणि सर्वजण त्या नीट परीक्षेचा निकाल कधी लागेल याची वाट आतुरतेने पाहत आहेत. आपण थोडा नीट परीक्षेचा आढावा घेतला तर साधारणतः देशभरात ही परीक्षा एकाच वेळी होते. आपल्याला माहीत आहे की जे वैद्यकीय अभ्यासक्रम असतात, MBBS म्हणा, BHMS, BAMS असे जे सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम आहेत पदवीचे, त्याला प्रवेश घेण्यासाठी ही नीट परीक्षा घेण्यात येते एकाच वेळी राष्ट्रीय स्तरावर. आणि नाही म्हटलं तरी त्याला दरवर्षी लाखो विद्यार्थी हे बसतात. यावर्षीची आपण जर आकडेवारी घेतली NTAने सांगितल्याप्रमाणे आणि NTAने प्रसिद्ध केल्याप्रमाणे, तर साधारणतः यावर्षी 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि साधारणतः एक 97-98% दरम्यान हे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्याच्यामुळं आपण असं पकडून चालू की 19 ते 20 लाखाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी ही परीक्षा, साधारण नीट परीक्षा दिली आहे. आणि ते सर्वजण आता ह्या आपल्या ज्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी ते विद्यार्थी हे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार आहे. आता नीटचा निकाल हा कधी लागेल याच्यावर भरपूर चर्चा आहे. मात्र NTAने अजूनही सांगितलेलं नाही आहे की निकाल कधी लागेल, कारण NTA ही परीक्षा कंडक्ट करत असतील. मात्र एकूणच CBSEचा निकाल लागला आहे, ICSE बोर्डाचा निकाल लागला आहे, त्याच्यानंतर आपल्या राज्य मंडळाचा स्टेट बोर्डचा निकाल हा कालच लागला आहे. त्याच्यामुळं एकूणच हे सगळं बघता बऱ्याचशा स्टेट बोर्डचे निकाल हे जाहीर झाले आहे. मध्य प्रदेश बोर्डचा काल निकाल जाहीर झाला आहे. अशा सर्व प्रकारचे जर निकाल हे 12वीचे जाहीर होत असल्याने आता नीट परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थी हे डेडिकेटली ज्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असतो ते 12वीच्या निकालाची वाट पाहत असतात. आणि आता 12वीचा निकाल जाहीर झाला आहे बऱ्यापैकी सगळ्यांचा, तर ह्या परीक्षेचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की येत्या 10 जूनपर्यंत हा निकाल लागायला पाहिजे. 10 जूनपर्यंत हा निकाल लागल्यानंतर नीटचे राऊंड सुरू होतील, सगळं सुरू होणार. मात्र आता जे विद्यार्थी ज्यांना MBBSला, BHMSला, BAMSला, BDSला ज्यांना अभ्यासक्रमाला डेडिकेटली अभ्यास तिथेच प्रवेश घ्यायचा आहे, तर त्यांनी आता ह्या जो वेळ आहे, त्यांनी जर आतापर्यंत कट ऑफचा आणि कॉलेजांचा अभ्यास केला नसेल तर त्यांनी ह्या वेळेत तो करायला हवा. आपल्याला माहिती आहे की कुठेही आपण जेव्हा आपल्याला नीटचे गुण मिळतील तेव्हा आपल्याला हे कॉलेजांचे पर्याय भरायचे असतात, मेडिकल कॉलेजांचे. तेव्हा तुम्हाला हे कट ऑफ गुण माहिती पाहिजे होते की गेल्या वर्षी त्या कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडला आणि शेवटच्या राऊंडला किती मार्कांवर प्रवेश झाला. बरोबर आहे ना? ही गोष्ट तुम्हाला माहीत करायसाठी तुम्हाला ते कट ऑफ गुण माहीत व्हायला पाहिजे. ते कट ऑफ गुणची, त्या सगळ्या कट ऑफ गुणची माहिती ही आपलं जे CET सेल आहे, CET सेल तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, जे आपल्या विविध महाराष्ट्रासाठी प्रवेश परीक्षा घेतात, त्या CET सेलनी हे गेल्या वर्षीचे कट ऑफ अभ्यासक्रम हे जाहीर केले आहे. आणि तुम्ही ते आत्ता CET सेलच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर त्या CET सेलच्या वेबसाईटवर तुम्हाला हे सर्व कट ऑफ पाहता येईल. त्याच्यामध्ये सर्व मेडिकल कॉलेजेस आहेत, त्या सर्व मेडिकल कॉलेजचे पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता आणि शेवटच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा तिथे प्रवेश घेतला त्यावेळेस कट ऑफ काय होता याची माहिती ही प्रसिद्ध केली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर डेडिकेटली कुठल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तुम्ही आवर्जून त्या कट ऑफचा अभ्यास केला पाहिजे. कारण जर तुम्ही महाराष्ट्रातलेच विद्यार्थी असाल आणि इथलेच डोमिसाईल असेल तर तुम्हाला तो फायदा आहे. आपल्याच राज्यात कुठेतरी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करायला मिळेल. एकंदरीतच तुम्ही जर हा अभ्यास केला, देशातील विविध ठिकाणी असलेले वैद्यकीय कॉलेजेस, तिथल्या सोयीसुविधा ह्या सर्वांचा विचार जर केला तुम्ही, तर आपल्या महाराष्ट्रातले कॉलेजेस हे चांगले आहे, त्या तुलनेत ते चांगल्या सोयीसुविधा आहे. आणि तुम्हाला एक बेनिफिट असतो की तुम्ही तुमच्या महाराष्ट्रात, तुम्ही तुमच्या स्थानिक अधिवास असलेल्या राज्यातून MBBS किंवा BHMS BDS असा वैद्यकीय अभ्यास कंप्लीट करत असतात. आणि सांगायला मला आवडेल की आपल्या महाराष्ट्रातूनच सर्वाधिक नाही म्हटलं तरी बऱ्याच विद्यार्थी हे नीट परीक्षेला प्रविष्ट होतात, बसतात. आणि मग त्यांना त्याच प्रमाणात बऱ्यापैकी आता
गेल्या काही वर्षात मेडिकल कॉलेजेसची संख्या वाढली आहे, त्याची प्रवेश क्षमता वाढली आहे, या सर्वांची माहिती उपलब्ध आहे. त्याच्यामुळं तुम्ही ह्या मेडिकल कॉलेजांचा थोडा अभ्यास केला पाहिजे आता ह्या काळामध्ये, की कुठलं मेडिकल कॉलेज चांगलं आहे, कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये सोयीसुविधा चांगल्या आहेत, ते शहराच्या बाहेर आहे की शहरामध्ये आहे, आउटस्कटला, या सर्वांची माहिती तुम्ही घेतली पाहिजे. तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तुम्ही मला आवर्जून विचारा, मी तुम्हाला माझ्या परीने मला जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे जेव्हा हे सगळी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, तुम्हाला जेव्हा आपले ऑप्शन फॉर्म भरायचे असेल त्यावेळेससुद्धा मी तुम्हाला आवर्जून नक्की सांगेल की कुठलं कॉलेज तुम्ही प्रिफर केलं पाहिजे आणि कुठलं नाही केलं पाहिजे. पण मोस्ट प्रोबेबली अशी एक भावना असते विद्यार्थी आणि पालकांची की MBBSला ॲडमिशन जर मिळत आहे तर घेऊन टाकू ना, कुठे का मिळत नाही आहे. ती एक बरोबर आहे, कारण स्पर्धाच एवढी आहे MBBSला ॲडमिशन घ्यायसाठी, त्याच्यामुळं कोणीही हाच विचार करेल. मात्र तुम्ही जर योग्य पद्धतीने फॉर्म भरला, पसंतीक्रम जर कॉलेजांचे व्यवस्थित टाकले, तुमच्या गुणांनुसार कट ऑफचा चांगला तुम्ही गेल्या वर्षीचा अभ्यास करा असेल तर तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. अशा प्रकारे हे कट ऑफ, आता हे तुम्हाला गेल्या वर्षीचे कट ऑफ हे सगळे CET सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. ते तुम्हाला तिथे पाहता येईल. तुम्ही आवर्जून विद्यार्थी किंवा पालक असाल तर तुम्ही ते कट ऑफचा अभ्यास केला पाहिजे. त्या कट ऑफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, कमेंट बॉक्समध्ये टाकेल, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला त्याची माहिती द्यायचा प्रयत्न करेल. त्याच वेळेस यावर्षीसुद्धा काही नवीन 1 ते 2 प्रायव्हेट कॉलेज येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात. त्याच्यामुळं तिथे नाही म्हटलं तरी 50-100 सीट्स प्रवेश क्षमतेची वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आपण अभ्यास केला तर बऱ्यापैकी सरकारी, प्रत्येक जिल्ह्याला एक सरकारी मेडिकल कॉलेज आहेत, काही जिल्हे वगळता, आणि बऱ्यापैकी प्रायव्हेट कॉलेजांची संख्याही तेवढीच आहे, तिथेही प्रवेश क्षमता भरपूर आहे. आणि ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेजांचे फी स्ट्रक्चर माहिती असेल तर त्याची माहिती तुम्हाला म्हणजे जे FRA, तुम्हाला माहिती आहे की प्रायव्हेट कॉलेजांचे शुल्क हे FRA जी समिती असते, फी रेग्युलेशन अथॉरिटी महाराष्ट्र सरकारची, ती ठरवत असते. त्या FRAने ठरवलेल्या या वर्षासाठी शुल्काची माहितीसुद्धा मी पब्लिश करेन, जेणेकरून तुमच्याकडून कोणी जादाचं शुल्क वसूल करणार नाही. त्यांचे शुल्कसुद्धा मी तुम्हाला सांगेल, कॉलेजेसची माहिती देईल, त्यांची प्रवेश क्षमतासुद्धा माहिती होईल. तुम्हाला जर आवर्जून काही माहिती हवी असेल तर विचारा. मी याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. तुम्ही जेवढे प्रश्न मला विचाराल ह्या व्हिडिओनंतर किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर तेवढा मला आनंद होईल, आणि प्रत्येक प्रश्नाला एक कुठेतरी माझ्या परीने आणि मी जेवढा ह्या प्रवेश प्रक्रिया बघितल्या आणि ज्या कॉलेजांची मला माहिती आहे ॲज अ पत्रकार म्हणून, त्या सर्वांची माहिती तुमच्यासमोर खरी आणि योग्य मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही आता जर नीट परीक्षा दिली असेल तर नीटचा निकाल लागेल तेव्हा लागेल, जूनच्या 10 तारखेपर्यंत लागू शकतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या राज्यातले जे कट ऑफ आहेत कॉलेजांचे ते बघितले पाहिजे, त्या सर्व कॉलेजांची माहिती घेतली पाहिजे, आणि त्या कॉलेजांच्या सोयीसुविधा सगळं कुठे आहे, शहरापासून या सगळ्यांची माहिती तुम्ही जमा केली पाहिजे, जेणेकरून जेव्हा निकाल लागेल आणि जेव्हा वेळ येईल अर्ज भरायचा तेव्हा धावपळ होणार नाही. ऐनवेळी होणारी धावपळ ही योग्य नसते. तर विद्यार्थी पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही आवर्जून याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आवर्जून आपल्या आजूबाजूला ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे आणि ज्यांना कुठेतरी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत आवर्जून हा व्हिडिओ पोचवा. याच्यानंतर मी तुम्हाला महाराष्ट्रातील प्रवेश क्षमता, कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही MBBS घेतलं पाहिजे, BDS घेतलं पाहिजे, काय सगळं आहे, फी स्ट्रक्चर कसं आहे, तुम्हाला जर कुठून तरी मॅनेजमेंटमधून प्रवेश घ्यायचा असेल, NRI कोटा असतो, त्या सगळ्यांचं फी स्ट्रक्चर कसं ठरतं त्याचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे. ती माहिती तुम्हाला फारशी कोणी देणार नाही, त्याच्यामुळं ते कसं ठरतं त्याचं जे काय परिपत्रक आहे तेही मी तुम्हाला या येत्या काळात देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोचवा, पालकांपर्यंत पोचवा, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन शैक्षणिक घडामोडींची माहिती घेण्यासाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.